आपल्या या मस्कल गावातील आणि हे देसले परिवार, या देसले परिवाराचे दादा कैलासवासी महेंद्र शांताराम देसले दादांना रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं दुर्दैवी निधन झालं. अतिशय दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दादांच्या पश्चात त्यांची 2 मुलं असतील, धर्मपत्नी असेल, आई बाबा, त्यांच्या 4 बहिणी आणि संपूर्ण हा देसले परिवार. खरं तर जाणं हे प्रत्येकाला आहे. जन्माच्या बरोबरच प्रत्येकाचा मृत्यू आहे. तो मृत्यू कोणत्या वेळेला कधी कसा येईल सांगू शकत नाही. मृत्यू येण्यासाठी प्रत्येकाचं निमित्त वेगळं आहे, बरं का. निमित्त वेगळं आहे. ते सगळं काही झाल्यानंतर मग मनुष्य विचार करत असतो, असं झालं असतं तर तसं झालं नसतं, आणि तसं झालं असतं तर असं झालं नसतं. ही फक्त आपली विचार करण्याची पद्धत झाली. बाकी मृत्यूला पर्याय नाही. मृत्यूला पर्याय नाही. दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे महेंद्र दादा अतिशय सुस्वभावी असलेले, मन मिळावू स्वभावाचे असलेले, काळाने घाला घातला काय त्यांच्या मनामध्ये आलं आणि या ठिकाणी त्यांनी रविवार दिनांक 20 जुलै रोजी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांचं दुःखद असं निधन झालं. अतिशय काबाड कष्ट करून, मेहनत करून आपला उदरनिर्वाह करणारा हा देसले परिवार, धर्म आचरण करणारा, नीतीने वागणारा, नीतीने जगणारा हा देसले परिवार आज महेंद्र दादांच्या बाबांविषयी जर सांगायचं झालं, शांताराम बाबांविषयी, तर गवंडी काम करून आपल्या मुलाबालांना सांभाळलं, मोठं केलं, घडवलं, वाढवलं, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना शिक्षण दिलं. 5 मुलांना सांभाळलं त्यांनी. 4 मुले 1 मुलगा. त्या 4ही मुलींची लग्न करून त्यांना संसारामध्ये, बरं का, अस्थिरममान आहेत त्या ठिकाणी. कुठे काही कमी पडले नाहीत ते बाबा सांभाळण्यामध्ये, त्यांच्यावर संस्कार करण्यामध्ये किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये. आजही वय वर्षे 69 असून सुद्धा एखाद्या 59 असून सुद्धा खऱ्या अर्थानं ते एखाद्या तरुण मुलासारखं आजही त्या ठिकाणी काबाड कष्ट करतायत, मेहनत करतायत. कारण जबाबदारी ज्या माणसावर असते ना, तो मनुष्य त्या पद्धतीने जबाबदारीने वागत असतो, जगत असतो, सगळं काही कार्य करत असतो. आणि अशा प्रकारे काबाड कष्ट करणारा हा परिवार, मेहनत करणारा हा परिवार, दादा सुद्धा या ठिकाणी टेम्पो चालवायचे, टेम्पोचे जे काय असेल भाडा तो मारायचे, त्या ठिकाणी त्याच्यावर ते उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या पश्चात 2 मुलं, यश असेल, मनस्वी असेल, 4 बहिणी त्यांच्या, मनीषाताई असतील, ज्योतिताई असतील, छायाताई असतील, मयुरीताई असतील, आमच्या आईसाहेब शारदाई, दादांची धर्मपत्नी माधुरीताई असेल, आणि असा संपूर्ण हा देसले परिवार. दादांचे काका असतील, पुतणे असतील, चुलत भाऊ असतील. अशा प्रकारे गुण्या गोविंदाने या ठिकाणी सगळं काही सुरू असताना काळाने घाला घालावा, काळाने यावं, आणि ज्या पद्धतीने अनेक एखाद्या
कोंबडीची पिली चरत असताना, दाणे वेचत असताना एखाद्या कावल्याने ज्याप्रमाणे एखादा पिला उचलून न्यावा, अशा प्रमाणे या पाचही भावंडाने गुण्या गोविंदाने राहत असताना, घरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वातावरण असताना काळाने त्या भावालाच उचलून न्यावा, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी या देसले परिवारावर निर्माण झाली. आणि त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षी, अवघा 40व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दैवभेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंताला शरण जाणं म्हणजे नुसता नमस्कार करणं नव्हे किंवा नुसता देवदेव करणं नव्हे. भगवंताला शरण जाणं म्हणजे त्या भगवंताला पहिले जाणून घेणं, त्या देवाला पहिले जाणून घेणं, त्या देवाचं स्वरूप पहिले जाणून घेणं, आणि मग तो देव कशा पद्धतीने कुठे काय कार्य करतो, त्याचं सामर्थ्य काय आहे, ते सामर्थ्य अनुभवून त्याच्या स्मरणामध्ये वागणं जगणं, याला देवाला शरण जाणं म्हणतात. त्याची आठवण ठेवून, त्या देवाची आठवण ठेवून, त्या देवाचं स्मरण ठेवून वागणं जगणं, याला देवाला शरण जाणं म्हणतात. आज देवाचं कार्य करणारे भक्त आपल्याला अनेक प्रकारे पाहायला मिळतात. कमी आहेत का भक्तांचा बाजार भरलाय? नाही, अनेक प्रकारे भक्त आहेत ना, अनेक प्रकारचे भक्त आहेत. त्या अनेक प्रकारांमध्ये भगवंताने मुख्य 4 प्रकार मांडलेले आहेत भक्ताचे: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. नाही का मौली? 4 प्रकार आहेत, मुख्य 4 प्रकार आहेत. बाकी उपप्रकार अनेक असतील भक्ताचे. कोण कोण कशी कशी भक्ती करतोय देवाची, ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे. काय म्हटलेलं आहे माहितीये का? आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. आपल्या शक्तीनुसार आपल्याला जसं मार्गदर्शन मिळालं असेल, त्याप्रमाणे आपल्याला जसं उपदेश मिळाला असेल, त्याप्रमाणे मनुष्य त्या ठिकाणी देवाची भक्ती करत असतो. काही आपल्या व्याधींचं, आपल्या दुःखांचं निवारण व्हावं म्हणून भक्ती करत असतात. त्याला नवसाचे गणपती म्हणतात, नाही का? देवा तू आधी मला दे, मग मी तुझं भजन पूजन करेन, मग मी तुला आणीन, मग मी तुझं सेवा करेन. व्याधींचं निवारण व्हावं, दुःखाचं निवारण व्हावं म्हणून जे भक्ती करतात ना, त्याला आर्त भक्त म्हणतात. काही कुठेही जरी गेले ना माऊली, कुठेही जाऊ द्या ते, तरी त्यांचं ध्यान फक्त अर्थावर असतंय. बरं का? कुठेही जाऊ द्या, काय मिळेल सांगा, काय फायदा होईल सांगा, आम्हाला काय मिळेल, त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. बरं का? म्हणजे परमार्थ करत असताना सुद्धा त्यांचं लक्ष तिथेच, ठरवल्याशिवाय जाणार नाही. बरं का? ठरवून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी जाणार नाहीत. देव कार्य करत असताना त्यांचं लक्ष तिथेच. कुठेतरी एखाद्या ठिकाणी ते हरिनाम सोहळ्यासाठी गेले, स्टेजवर बोलावलं नाही, नुसतं एक श्रीफल दिलं नाही, नारळ शाल दिली नाही, तरी ते त्या ठिकाणी लगेचच नाराज होतात, नर्वस होतात. म्हणजे मला काहीतरी मिळो ऐशी वासना, जनाचा लालची स्वभाव. अर्थार्थी भक्त म्हणतात त्याला. आणि फक्त देवाला जाणून घेण्यासाठी जे भक्ती करतात, बाकी कर्माचरण नाही, राहणं नाही, जगणं नाही, वागणं नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. पण स्वतः ज्ञान प्राप्त करून घेऊन स्वतः देवासारखं वागून जो देवाला भजतोय ना, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. बरं का? स्वतः देवासारखा वागून जो देवाला भजतोय, स्वतः देवासारखा राहून जो देवाचं नामस्मरण करतोय, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. आणि तो भक्त देवाला आवडत असतो. ह्या 4ही भक्तांपैकी देवाला आवडणाऱ्या भक्ताचं काय सांगितलंय? भगवंत म्हणतात मला ज्ञानी भक्त आवडतात. आता भक्त जर पाहायला गेलं तर आपण सुरुवातीलाच म्हटलो की नुसतं देवदेव करतो त्याला भक्त म्हणत नाहीत, किंवा नुसतं देवाचं नामस्मरण करतोय, नुसतं नामस्मरणच करतोय त्यालाही भक्त म्हणत नाहीत. तर भक्त त्याला म्हणतात जो देवाच्या सांगण्याप्रमाणे वागतोय, जगतोय, देवाला आवडतील अशी कर्म करतोय. बरं का? साधं उदाहरण आहे.
घरामध्ये जर 4-5 मुलं असतील तर बापाला तोच मुलगा आवडतो जो बापाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. बरोबर आहे की नाही? बापाला कोणता मुलगा आवडतो? बापाचं म्हणणं ऐकणारा, बाप जसा सांगतोय तसाच जो वागतोय ना तो बापाला आवडतोय. मग बापाच्या म्हणण्याप्रमाणे आवडणारा मुलगा जर बापाला आवडत असेल तर देवाला कोणते भक्त आवडत असतील याचा विचार आपण करायला नको. देवाला आवडतील अशी कर्म करणारा, देवाला आवडेल असं राहणारा, वागणारा, जगणारा तो भक्त देवाला आवडतोय. भक्त देवाला आवडतोय, बरं का? आणि म्हणून मग आम्ही काय करायचं माहितीये का? देवाचं जर आम्हाला स्मरण राहिलं पाहिजे, देवाचं भक्त म्हणून, तिथं साधक म्हणून जर आम्हाला कार्य करायचं आहे तर आम्ही संत श्रेष्ठ, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. किती निष्ठा असावी, किती विश्वास असावा देवाच्या चरणी, नाही का? किती विश्वास असावा. म्हणजे आईने काय सांगावं की देवाला नैवेद्य दाखवून आण बाबा, देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि बघितलेलं नाही, आई नेहमी घेऊन येते पण नेमकं काय करते ते माहित नाही ना. हात धरून बसायचं आहे. देवा तू जोपर्यंत घेत नाही, खात नाही, जोपर्यंत तू हात लावत नाही तोपर्यंत मीही काही क्रिया करणार नाही, मीही खाणार नाही, बरं का? काय हट्ट असेल तो, नाही का? काय निष्ठा असेल, काय श्रद्धा असेल ती. देवाना सुद्धा तो नैवेद्य स्वीकारावा आणि त्या ठिकाणी देवाने प्रगट होऊन तो नैवेद्य संपवावा, स्वीकारावा, बरं का? विश्वास पाहिजे. या ठिकाणी देव आहे, तो देव माझ्यावर कृपा करणार आहे, तो देव माझ्यावर, नाही का, प्रसन्न होणार आहे. म्हणजे त्याची एक सर्वत्र जी अनुभूती येते ती वेगळ्या प्रकारची. एकदा विश्वास माणसाचा असला ना, निष्ठा एकदा असली ना की मग त्या प्रकारची ती अनुभूती येते. तदाकार वृत्ती प्राप्त होते. सर्वत्र तो भगवंत याची प्रचिती येते. सर्वत्र तो देव आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाह्य अभ्यंतरी भरून उरलेला याची प्रचिती येते. फक्त ते कार्य करताना आमचं वेगळं पण उरता कामा नाही. मी देह म्हणून जोपर्यंत आम्ही कार्य करतो तोपर्यंत भक्त होता येणार नाही. कारण संकोचित वृत्ती आहे ना, नाही का? मी देह म्हणून जोपर्यंत आम्ही कार्य करतो तोपर्यंत भक्त होता येणार नाही. वेगळंपणच राहील ना तिथे. मितूपणाची झाली बोलवणा, मग त्यावेळेला जेव्हा मितूपणाची बोलवण होते ना त्यावेळेला एकरूपता प्राप्त होते, तदाकार वृत्ती प्राप्त होते. त्या ठिकाणी वेगळं पण उरत नाही, बरं का? आणि आम्हाला मी देह म्हणून कार्य करायचं नाही तर देहातीत होऊन, बरं का, या देहाविषयी ज्ञान प्राप्त करून घेऊन हा देह कसा आहे ते जाणून आणि मग या देहावरचं प्रेम कमी करायचं आहे. अर्थात या देहाविषयी सुद्धा माणसाच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे वागायचं, अशा प्रकारे जगायचं आम्हाला. देह हे काळाचे, नाही का? आपलं नाही सांगितलंय काय? आपलं सांगितलंय का? देह हे काळाचे, धन कुबेराचे. उसनं आणलंय ते आपण, बरं का? आणि जर उसनं आणलंय तर आम्हाला माहिती आहे आमच्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये, आमच्या जीवनामध्ये वागत असताना, जगत असताना ज्याची वस्तू आम्ही जशी उसने आणतो ना तशी परत करायची असते, बरं का? उसने आणलेली वस्तू जशी आणली तशी परत करायची असते. नासधूस करून, मोडतोड करून जर परत केली तर तो माणूस परत आम्हाला देत नाही. उसनं आणलेलं जे काही शेजाऱ्यांकडून असेल द्रव्य, वस्तू, ती आम्हाला तेवढीच अधिक करून त्यांना परत करायची आहे, बरं का? ती जर आम्ही कमी प्रमाणात त्यांना परत केली तर आम्हाला पुढच्या वेळेला ते उभे पण करणार नाहीत. तसा हा देह आम्ही उसना आणलेला आहे. ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. पाचांची म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाचही भूतांकडून आम्ही ही उसने घेतलेली आहेत, नाही का? पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे. आमच्या देहामध्ये पृथ्वी, अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे जे कार्य करतात त्याला पृथ्वी म्हणतात. आम्ही बाहेर पृथ्वी कशाला म्हणतो? माती, दगड, झाड, झुडप हे जे काही आहे त्याला आम्ही पृथ्वी म्हणतो. तसं इथे
अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम हे जे आहे ना त्याला आम्ही पृथ्वी म्हणतो. याला पृथ्वी शास्त्राने म्हटलेलं आहे. पुराणांनी याला, संतांनी याला पृथ्वी म्हटलेलं आहे. हा पृथ्वीचा भाग आहे. हे पृथ्वीचे पार्ट आहेत. ती पृथ्वी ज्या आपापासून निर्माण झालेला आहे ना, बाहेर नद्या नाल्या दरी कोरे जे काय आहेत, ओहल्या वगैरे वाहतायत नाही का, सागर समुद्र, हे सगळं काय आहे, आपाचं रूप आहे. तसं आमच्या शरीरामध्ये शुक्लित श्रोणित लाळ मूत्र आणि श्वेद हे आपाचं स्वरूप आहे. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेला आहे, ते तेज म्हणजेच आम्हाला लागणारी भूक, लागणारी तहान, क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथून हे सगळे तेजाचे भाग आहेत. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालंय ना बरं का, त्या वायू चलन वलन प्रसारण निरोधन आणि अकुंचन अशा प्रकारे ते आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे. आणि तो वायू ज्या आकाशापासून निर्माण झालेला आहे, काम क्रोध शोक मोह आणि भय अशा प्रकारे तो आकाश आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो. ते आकाशाचे भाग आहेत बरं का. आणि अशा प्रकारे मग हे कार्य करत असतात. तसं जर पाहायला गेलं तर प्रत्येक तत्व हे परस्पर विरोधी आहे. बरोबर आहे की नाही? परस्पर विरोधी आहे. पृथ्वी आणि पृथ्वीला जल खाऊन टाकतंय. निर्माण त्याच्यापासूनच झाले, पण ते जल खाऊन टाकतंय. आज प्रत्येक ठिकाणी जे पाऊस तुम्हाला पाहायला मिळतो, असं म्हणतात सूर्याचे किरण त्या समुद्रामध्ये पडतात, त्याचं बाष्पीभवन होतंय नाही का, त्याची वाफ तयार होते, त्याचं बाष्पीभवन होतंय. तोच सूर्य, तेच सूर्याचे किरण त्याला शोषून घेतात ना त्या पाण्याला, आहे की नाही? म्हणजे आता ज्या ओहल्या वाहताना दिसतात आपल्याला, ओहल वाहताना दिसतात, एकदा पाऊस बंद झाला की तेच सूर्याचे किरण काय करतात बरं, शोषून घेतात. परस्पर विरोधी असताना सुद्धा ते आम्हाला सहाय्यक आहे. त्याला कारण काय माहितीये का, तर त्यांना सामर्थ्य देणारा, त्यांना चालवणारा पांडुरंग परमात्मा आहे, भगवंत आहे. आणि म्हणून मग त्याची ओळख करून देताना माऊली काय म्हणतात, म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जे जगाते चालिता. त्या सगळ्यांना कार्य करून आणि कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारा तो पांडुरंग परमात्मा आहे, तो देव आहे, ते ब्रह्म आहे बरं का. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, दुकटा करवी धरविले अगाध पाणी, दुकटा करवी धरविले अगाध पाणी. आता मगाशीचा असा पाऊस आला होता की मला वाटलं काय थांबतो की नाही, थांबतोय तो नाही का माऊली, पण थांबवला ना, त्याला धरून ठेवला ना. थोड्या वेळात परत येईल कधीतरी संध्याकाळपर्यंत, किंवा सध्या धरून ठेवलाय ना. दुकटा करवी धरविले अगाध पाणी. मग हा धरणारा कोण आहे बरं, हा सांभाळणारा कोण आहे बरं, हा थांबवणारा कोण आहे बरं? ग्रामपंचायत मध्ये तुमच्या बटन आहे का ते, चला पाऊस पाडायचंय बटन चालू करा? नाही ना. सूर्यबिंब धावाया लाविले, हे सगळं कार्य त्या भगवंताच्या अधीन आहे, भगवंत कार्य करताय. तसं ही पंचभूत जी आहेत ती परस्पर विरोधी आहेत माऊली. आपल्या देहामध्ये जी कार्य करतात ही परस्पर विरोधी आहेत, पण तरी सुद्धा ती आम्हाला सहाय्य करतात, आम्हाला सांभाळतात, आमचं कार्य करतात. त्याला कारण काय, अंतरात्म्याची साथ आहे. तोपर्यंत अंतरात्मा सांभाळतोय ना, चाले हे शरीर कुणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. अंतरात्म्याची साथ आहे तोपर्यंत ते सांभाळतंय, ते कार्य करतंय. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, आणि मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काढी. ज्या शरीराने आपण ज्याला ओळखतो ना, ज्या रंगाने रूपाने नाक्या डोळ्याने ज्याला आपण ओळखतो की नाही, तो शरीर आपल्या समोर पडलेला असतोय. अंतरात्मा निघून गेल्यानंतर आपल्या समोर पडलेला असतोय ना. पाहतोय का तो, माझ्या मैताऊ कोण आले कोण न आले ते? तो सांगतोय का जरा थांबा, एवढी काय घाई करता, अमुक येऊ द्या, वाट बघत बसा? सांगतोय का तो? कोण आलंय कोण गेलंय कोण आलं नाही काय कळत नाही त्याला बरं का, काही कळत नाही. एकदा आत्मा निघून गेला म्हणती मढे, आणि मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. कुठल्याही प्रकारे त्याच्याकडून कुठलंही कार्य घडत नाही. जोपर्यंत भगवंताचं सामर्थ्य आहे तोपर्यंत आम्ही सगळं काही कार्य करत असतो. एकदा ते सामर्थ्य निघून गेलं की मग मात्र आमच्याकडून कुठल्याही प्रकारे कार्य घडत नाही. मग आमचं कर्तव्य काय आहे, तो देव आहे तोपर्यंत आम्ही त्याची जाणीव ठेवायची, त्याची ओळख घ्यायची.
बरं का? चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर लोक म्हणतायत राम नाम सत्य आहे, पण जो गेलाय त्याला काय महत्व, त्याला फायदा काय बरं? आहेत त्यांच्यासाठी आहे ते, आहेत ना त्यांच्यासाठी आहे ते. एखादा माणूस ज्या वेळेला जातोय त्यावेळेला आपण बाहेर मग अगदी अभंग गात असतो नाही का माऊली, आपण भजन करत असतो. ते भजन जो गेलाय त्यासाठी कमी, आजूबाजूला जे बसलेत ना राहिलेत ना त्यांच्यासाठी विशेष करून असते, त्यांच्यासाठी विशेष करून असते. तो बोध आम्ही घेतला पाहिजे, तो विचार आम्ही केला पाहिजे की अंतरात्मा असताना आम्हाला त्या सत्याची ओळख घ्यायची आहे. देव असताना आम्हाला ते देवाचं कार्य करायचं आहे, देव असताना आम्हाला त्या देवाची ओळख घ्यायची आहे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तो लाख हिफाजत करले लाख करे रखवाले. जावंच लागणार आहे, कोणालाही चुकलेलं नाही, ते कोणालाही चुकलं नाही. मग त्या जाण्याच्या आधी आम्हाला काय क्रिया करायची आहे? ज्याच्यापासून आमची निर्मिती आहे ना त्याच्याशी एकरूप व्हायचंय आम्हाला. काय नाही सारिता निराळे लवण मेळविता जले. मिठाची निर्मिती कशापासून झाली बरं? पाण्यापासून ना, नाही का? पाण्यापासून झाली की नाही? समुद्राच्या पाण्यापासून. मला सांगा, पाण्याशी संपर्क आल्यानंतर त्या मिठाचं वेगळं अस्तित्व राहतंय? पाण्याशी संपर्क आल्यानंतर मिठाचं वेगळं अस्तित्व राहतंय? मग जोपर्यंत आम्हाला देवाशी संपर्क आल्यानंतर आम्ही जर वेगळं अस्तित्व जर आमचं राहत असेल, आम्ही जर अजून वेगळे असू तर समजायचं आमच्याकडून अजून परमार्थ घडत नाही. देवाशी संपर्क आल्यानंतर, देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाल्यानंतर आमचं वेगळं पण उरतच कामा नाही. समजतंय ना? का सरिता गंगेशी मिळाली मिळणी मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. पडणाऱ्या प्रत्येक पाण्याची निर्मिती ही समुद्रापासून झालेली आहे. आज ओहळ्या ओहोळ नद्या ज्या दुथडी वाहून वाहताना पाहतोय की नाही आपण, ज्या दिसतात की नाही, या सगळ्याची निर्मिती समुद्रापासून झालेली आहे. म्हणून प्रत्येक पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाला एकच वाटतंय, जिथून माझी निर्मिती आहे मला तिथे जायचंय. ओहळीच्या रूपाने ओहळाला, ओहळाच्या रूपाने त्या नाळ्याला, नाळ्याच्या रूपाने त्या नदीला आणि नदीच्या रूपाने मला समुद्राला मिळायचंय. बरं, याचा प्रवास कुठपर्यंत आहे? दर्या खोऱ्या आडव्या आल्या, किती दगड नाले, किती मोठमोठी झाडं आडवी आली तरी तो बाजूला करून बरोबर कुठपर्यंत प्रवास? जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. समुद्राला मिळाला, प्रवास थांबला. समजतंय ना? समुद्राला मिळाला की प्रवास थांबला. मग आता मला सांगा, समुद्राला मिळालेली नदी आपण वेगळी करू शकतो का? हे आमच्या कालू नदीचं पाणी, ते भातसा नदीचं पाणी, ते उल्हास नदीचं पाणी करू शकतो आपण वेगळं? आम्हालाही परमार्थ करत असताना ती स्थिती प्राप्त झाली पाहिजे, म्हणून हे प्रवचन आहे. बरं का? आम्हालाही, आम्ही देवाचं नामचिंतन करत असताना ती स्थिती प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी बाकी काही व्हायचं नाही, आपण भक्तच होऊन राहायचं आहे. कारण भक्त ही सगळ्यात मोठं स्थान आहे. योग याग विधी. बरं, कोण म्हणते योगी? माऊली ज्ञानोबा म्हणतात, जे योगियांची माऊली आहे, जी योगियांची माऊली आहे, योगी आहेत पण तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा म्हणतायत, योग याग विधी येणे नो हे सिद्धी. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे? अखंड भगवंताचं नामस्मरण करायचंय, नामचिंतन करायचंय आणि नामाने आमचा उद्धार करून घ्यायचा आहे. पुराणा प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. तुम्ही पुराण, शास्त्र, संतांचं वाङ्मय कसलाही अभ्यास करा, नामाने आमचा उद्धार होणार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वेगळं पण आमचं उरता कामा नाही. एक ज्ञानी, एक भक्त बरं का, एका नदीच्या काठी बरं का ध्यानस्थ नामस्मरणाला बसले होते. एकांतामध्ये नामस्मरणाला बसले होते.
ज्ञानी जे अर्थात जो भक्त आहे ना, तो असा एकांतात बसला होता बरं का, नामस्मरण करत नदीच्या काठी त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत एकांतात बसला होता. कारण त्याला माहिती आहे इथे मला जलचर त्रास देणार नाहीत, नाही का, इथे मला प्राणी पक्षी त्रास देणार नाहीत, म्हणून तो त्या ठिकाणी निवांत असं नामचिंतन करत बसलेला. एक योगी माणूस त्या ठिकाणाहून चालला होता बरं का. योगी त्या ठिकाणी चालला होता, त्याने ते बघितलं किती ध्यानस्थ बसलेला आहे, नामचिंतन करतोय, काय करतोय. 2-4 हाका मारल्या, पण एकरूप झालेला, तल्लीन झालेला नामस्मरणामध्ये बरं का. एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. सगळं विसरून तो भगवंताचं नामस्मरण करत होता. आणि 2-4 हाका मारून त्याला समजलं नाही म्हणून हळूच त्याला हलवल्यानंतर मग तो, अरे कोण, हा नमस्कार, रामकृष्ण हरी, काय म्हणता. म्हणे काय नाही, मी केव्हापासून हाका मारतोय, तुम्हाला काय करताय तुम्ही. म्हणे काय नाही, एक थोडा वेळ होता आणि असं वाटलं चला आपण एकांतात जाऊन भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करावं. थंड हवा आहे, मस्तकी गारवा आहे, या ठिकाणी बाजूला नदी वाहते बरं का. आणि अशा स्थितीमध्ये इथे कोणाचं काही 1 नाही 2 नाही, मस्तकी बसलेलो आहे. तुम्ही भक्त आहात का देवाचे, समजा, नाही तसं समजा तुम्ही. पण मग लगेचच तो बोलायला लागला, आम्ही योगी आहोत बरं का, आम्ही योगी आहोत. योग्याची लक्षणं माऊलींनी काहीतरी 6व्या अध्यायामध्ये की 6व्या की 7व्या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे. योगी कोणाला म्हणावं बरं का, ज्याला समुद्र पलीकडचं कळतंय, आकाशीचं समजतंय आणि मुंगीच्या मनातलं ज्याला समजतंय, जाणतो ना, तो योगी बरं का. तुमच्या आमच्या मनातला प्रश्नच नाही, मुंगीच्याही मनातलं जो जाणतो तो योगी. आणि तो सांगायला लागला मी योगी आहे, असं आहे तसं आहे, पण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे बरं का. तुम्ही भक्त आहात ना, भक्तापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. हा ठीक आहे, हरकत नाही, हा ठीक आहे, हरकत नाही, असं तुम्ही बोलून थोडंच चालणार आहे का. आपण काहीतरी त्यासाठी परीक्षा तर घेतली पाहिजे, श्रेष्ठ कोणते पाहायला तर पाहिजे. कशाला म्हणे तुम्ही श्रेष्ठ आहात ना, मी म्हटलो ना तुम्ही श्रेष्ठ आहात. नाही ना, तुम्ही म्हणून तसं कसं चालेल, काहीतरी परीक्षा घेतली पाहिजे ना, काहीतरी आपण काहीतरी केलं पाहिजे, कोण श्रेष्ठ आहे ते समजायला नको. म्हणे काय करायचं, काय नाही म्हणे, आता हे पाणी आहे की नदीचं, ह्या पाण्यामध्ये तुम्ही लपायचं, तुम्हाला जे काही होता येईल ते व्हायचं, मी शोधेन तुम्हाला, जर मी शोधलं तर मी श्रेष्ठ, आणि ज्या वेळेला मी लपेन काय व्हायचं ते होईल, तुम्ही जर शोधलं तर तुम्ही श्रेष्ठ, ज्याला शोधता येणार नाही तो कनिष्ठ. झालं म्हणे. मग पहिला नंबर म्हणे माझा, योगी म्हणतात पहिला नंबर माझा, पहिले मी जाणार त्या पाण्यामध्ये. योगाच्या आधारे ते काही करू शकतात बरं का. पुढे आहे तो विषय आपला, पुढे बघणार आता आपण. चांगदेव महाराज मेलेली माणसं जिवंत करायचे योगाच्या आधाराने, तात्पुरते हो का, तात्पुरते, हा लक्षात ठेवा विषय बरं का. हा, योगी काहीही करू शकतो, पण भक्ता एवढं सामर्थ्य नसतंय. आणि मग म्हणून काय झालं माहितीये का, ते गेले त्या योगाच्या आधारे त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे जी काही सिद्धी होती त्या सिद्धीचा वापर करून ते व्हायचे ते झाले. या भक्ताने काय केलं, भगवंताच्या भक्ताने हात जोडले, देवाला प्रार्थना केली, देवा अरे परीक्षा आहे रे देवा माझी, परीक्षा आहे देवा माझी बरं का. आता हा योगी काय झालाय काय नाही कुणास ठाऊक, पण आता सामर्थ्य देणार बळ देणारे देवा तुम्हीच आहात, मी कोण आहे बरं का, मी कोण आहे. आणि डोळे मिटून भगवंताचं स्मरण केल्यानंतर डोळे उघडल्याबरोबर पहिलाच एक मासा कधीच न बघितलेला असा दिसला.
कधीच न बघितलेला असा मासा उडी मारल्याबरोबर पकडला, म्हणे निघा बाहेर आता. अरे बापरे, बरोबर पकडलं. आणि मग ते योगी म्हणतायत कसं रे ओळखलं? कसं ओळखलं म्हणजे काय? मगरी बघितल्या, मासे बघितले, बेडकं बघितले, सगळे एकसारखे आहेत. आणि एकच कसं काय वेगळा आहे? एकच कसं काय वेगळा आहे? बरं का, ठीक आहे म्हणे, चल आता तू जा. आणि ते भक्त जो होता तो गेला त्या पाण्यामध्ये, बरं का, देवाला स्मरण केलं, देवाचं, पाण्यामध्ये उतरला. योगी जो आहे तो शोधतोय. बरीच बेडकं पकडली, बरीच मगरी पकडल्या, बरेच मासे पकडले, बऱ्याच प्रकारचे जलचर होते, त्यांना हात लावून बघितलं पण त्याला काही शोधता आलं नाही. शेवटी हैराण झाला तो, बरं का. त्या ठिकाणी त्याने ते हार पत्करले, बाहेर आला, हात जोडले आणि त्या भक्ताला विनंती केली, दादा जसा असशील ना तसा पूर्व रूपामध्ये ये आणि माझ्या पुढे प्रगट हो. दादा मी शोधू शकलो नाही तुला, मी शोधू शकलो नाही. त्यावेळेला तो पूर्व रूपाने प्रगट झाला त्या ठिकाणी. आणि प्रगट झाल्याबरोबर तो योगी विचारतोय, नक्की तू झाला तरी काय? तेव्हा त्याने सांगितला, मी सागरच होऊन गेलो होतो, मी नदीच होऊन गेलो होतो, मी पाणीच होऊन गेलो होतो. बरं का, वेगळं रूप आपण धारण केलं का तिथे वेगळेपणा येतो. पण त्याच वृत्तीला ज्या वेळेला आपण निर्माण होतो ना, त्याच वृत्तीला ज्या वेळेला आपण प्राप्त होतो ना, त्यावेळेला आपलं वेगळं पण उरत नाही. परमार्थाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. फायदा, बरं का, का म्हणतो मी मुद्दा म्हणून का म्हणतो फायदा? आम्हाला तदाकार वृत्ती प्राप्त होते, आमचं वेगळं रूप उरत नाही ना, त्यासाठी आम्ही परमार्थ करायचा. आणि परमार्थाची पहिली प्रचिती जर कुठली असेल, महत्वाची प्रचिती जर कुठली असेल, तर आम्ही भक्ती करतोय, आम्ही देवदेव करतोय, आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, आम्ही देवाचं नामचिंतन करतोय. तदाकार वृत्ती झाली पाहिजे, वेगळं पण उरता कामा नाही. जो पाणीच झाला ना त्याला काय शोधणार? मग त्याने विचार केला, बरीच बेडकं पकडली, बरेच मगरी, कासव, काही बरेच जलचर मी पकडली, पण कोणी काही मला काही समजलं नाही. पाणीच जर झाला होता तर तिथे वेगळं पण उरणारच नाही ना. मग सांगितलं, नाही म्हणे, भक्त श्रेष्ठ आहे, श्रेष्ठच आहे. बरं का, आता हे चांगदेव महाराज जे आहेत की नाही, आता चांगदेव महाराज म्हटल्यानंतर आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ. त्यांना बोलावं फक्त माऊलींनी, नाही का, माऊली उपदेश करावा, मुक्ता येणे. 1400 वर्ष तपश्चर्या केलेली, 1400 वर्ष. वाघावर बसून आलेले, ते सापाचा चाबूक घेऊन आलेले, ज्या वेळेला माऊलींच्या भेटीला आले होते तेव्हा. पण त्याच्या आधीची गोष्ट आहे, बरं का. एका गावामध्ये ते सिद्ध होते. बघा, भक्तामध्ये किती सामर्थ्य आहे, भक्तामध्ये किती सामर्थ्य आहे. एका गावामध्ये ते चांगदेव महाराज सिद्ध होते आणि त्या ठिकाणी ते समाधीस्थ असायचे काही काळ. थोडे दिवस समाधीस्थ राहिले की त्या गावामध्ये जो कोणी मृत असेल, मयत असेल, ते सगळे त्याच्या आजूबाजूला आणून ठेवायचे. आणि त्या मयताचे नातेवाईक, त्या मेलेल्या माणसाचे नातेवाईक आळीपाळीने तिथे थांबायचे. चांगदेव महाराज कधी समाधीतून बाहेर येतात. बरं, ते बाहेर आले की फक्त एवढं बोलायचं, येथे कोणी आहे का? आणि येथे कोणी आहे का बोलले की बाजूला असलेली सगळी प्रेत उठायची, बसायची आणि काय म्हणायची, हो आम्ही येथे आहोत. पण एवढं म्हटलं की परत ते पूर्ववत मरून जायची. पण तेवढा शब्द ऐकण्यासाठी त्या नातेवाईक, त्या गेलेल्या माणसांची लोक त्या ठिकाणी त्या चांगदेवाची वाट बघत बसायची की हे समाधीतून कधी बाहेर पडतात. थोडे दिवस झाले समाधीस्थ असलेले काही प्रेत आजूबाजूला होती, बरं का. आणि त्या रस्त्यातून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही चारही भावंड त्या रस्त्यातून निघालेली, बरं का. विश्वगुरु असलेले आमचे संत श्रेष्ठ निवृत्ती दादा, त्याने जाणले काय आहे ते. या भानगडीत आपण कशाला पडायचं, आपलं सरळ निघून गेले. योगी यांची माऊली, माऊली ज्ञानोबा सरळ निघून गेले. सोपान काका नाही का, सरळ निघून गेले. काय चाललंय हे? मुक्ताईने विचारलं, काय चाललं हे? तेव्हा एकाने सांगितलं, म्हणे ही सगळी मेलेली माणसं आहेत, चांगदेवी ते सिद्ध आहेत, ते समाधीस्थ आहेत, ते त्यांच्या त्या योग साधनेतून केव्हा बाहेर येतात याची आम्ही वाट पाहतोय. ते एकदा बाहेर आले की मग इथे कोणी आहे का म्हणतायत, आहे का म्हटलं की ही सगळी प्रेत उठतायत, म्हणतायत आम्ही आहोत. आणि एवढं बोललं की परत पूर्ववत मरून जातात. बाजूला एक कुत्रं मेलं होतं. काय मेलं होतं? कुत्र. त्या कुत्र्याला मुक्ताई म्हणाली, हाड मेल्या, इथे काय झोपलेला आहेस?
ते कुत्र तर गेलंच गेलं, पण ती माणसं सुद्धा सगळी घरी निघून गेली. ऐका, सगळी माणसं घरी निघून गेली. थोड्याच वेळामध्ये चांगदेव महाराज त्या योगातून, त्यांच्या त्या साधनेतून बाहेर आले आणि जोरात ओरडले, येथे कोणी आहे का? कुत्र पण तिथे नव्हतं, ते पण घरी गेलो होतं. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे कुत्र पण तिथं नव्हतं. आणि मग त्यांनी विचारलं, एवढ्या वेळामध्ये कोणी गेलंच नाही का? अनेक गेले. मग कुठे आहेत? ज्याच्या ते घरी गेले. कसे गेले? म्हणे कोण 4 भावंडी इथून चाललेली काय माहिती, त्यातली ती मुलगी एक इवलीसी बारीशी होती ना, ती बोलली त्या कुत्र्याला हाड मेलाई, त्या काय झोपलाय म्हणून सगळी त्या कुत्र्या सकट सगळी गेली. तेव्हा त्या चांगदेव महाराजांना कळलं की आपण साधना करून फक्त म्हणतो येथे कोणी आहे का, तेवढं आम्ही आहोत एवढंच म्हणणारी मंडळी ती सुद्धा जर घरी गेले असतील तर आपल्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ आहेत. आणि कोण आहेत? मग त्यांची भेट घ्यायला पाहिजे. मग आता एवढे श्रेष्ठ आहेत, त्यांची भेट घ्यायची म्हणजे असं साधं सुद्धा जाऊन जमेल का? काय साधं सुद्धा जाऊन जमेल? म्हणून मग तो वाघावर बसून सापाचा चाबूक वगैरे ते काय असेल ती पुढची गोष्ट पुढे. महत्वाचा विषय काय आहे? भक्ताकडे किती सामर्थ्य आहे, भक्ताकडे किती सामर्थ्य आहे. आणि आम्हाला जर आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे ना, तर आपण भक्त होऊन राहायचंय बरं का. बाकी काही होण्यापेक्षा काय व्हायचंय? आपण भक्त. कारण देवास लागे भक्ताची चिंता. काय सांगितलेलं आहे? देवास लागे भक्ताची चिंता. देवाला भक्ताची चिंता असते. आतापर्यंत आपल्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत, भक्तासाठी देवाला यावं लागलेलं आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहित नाहीये, कोणासाठी आले ते आम्हाला माहित नाही. पण आपल्या अभ्यासानुसार, आपल्या ऐकण्यानुसार आम्ही अनेक प्रवचन ऐकले, आम्ही अनेक कीर्तन ऐकले. आतापर्यंत आम्ही एवढंच ऐकलंय, देव येत असतात भक्तासाठी. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणून तया कारणे शिव झाला. देव भक्त प्रल्हादासाठी आले. तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धाव तू सर्व सांडोनी मागे. भक्तासाठी आले. आणि म्हणून असं म्हणतात, देव परइच्छा आहेत, संत स्वइच्छा आहेत. त्यांचं येणं जाणं, जन्म आणि मृत्यू कसं आहे? त्यांच्या इच्छेप्रमाणे आहे. येणंही त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि जाणंही त्यांच्या इच्छेप्रमाणे. देव परइच्छा आहेत. परइच्छा म्हणजे भक्ताधीन आहेत. भक्ताने हात मारावे आणि देवाने यावं, देवाने अवतार घ्यावा. बरं का? पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. काय करू शकतात देव? युगे 28 विटेवरी उभा. तुमच्या आमच्यासाठीच ना. पुंडलिक म्हणजे भक्त. बघा जरा शोधून, आपण आहोत का? होण्याचा प्रयत्न तर करा. मग त्या भक्ताचा विश्वास किती पाहिजे देवावर? किती विश्वास पाहिजे? विश्वासाला महत्व आहे ना. परमार्थामध्ये, भक्तीमध्ये, देवकार्यामध्ये विश्वासाला खूप महत्व आहे. आमचा विश्वास पाहिजे देवावर. बरं का? किती विश्वास पाहिजे? श्रीराम प्रभूंच्या बरोबर वानर होती. बरोबर आहे की नाही? लंकेमध्ये ज्या वेळेला जायचं आलं त्यावेळेला कोण नेलं बरं? माऊली आपला श्रीराम प्रभूंनी वानर नेली, नाही का? त्या पण आपण नेहमी ऐकतो, वानरच का नेली? नाही, माणसं कुठे गेल्यानंतर कशावर लक्ष ठेवतील, नाही का, काय काय कल्पना करतील सांगू शकत नाही. काय काय कल्पना करतील सांगू शकत नाही. हॉटेलवाला विचार करतोय दर आठवड्याला चमचे विकत आणायला लागतात. एखादा चायनीज वाला विचार करतोय की दर आठवड्याला आम्हाला वाट्या विकत आणाव्या लागतात, एक्स्ट्रा आणाव्या लागतात कुठून तरी बाजारातून. मग चायनीज खाता खाता हॉटेलमध्ये जेवण करता करता ते पण गायब होतंय का बरं? ते पण खाऊन टाकतात का? माणसाचं लक्ष बघा. पूर्वी गावाची भांडी असायची, आहेत का तुमच्या गावात? गावकीची आतापर्यंत कितीतरी वेळा वाढवायला लागले असतील ना, नाही का? दरवर्षी 2 बालद्या आण, 4 बालद्या आण, 4 वाढ्या आण, 4 चमच आण, नाही. बरोबर आहे का माऊली? का चुकीचं आहे? बरं, जाते कुठं? बापसईवाले का इकडे अनखारवाले का कोण टिटवाळ्यावाले? गावातच. एक सांगायची रीत आहे आपली. माणसाचं ध्यान कुठं असतंय, लक्ष कुठं असतंय. म्हणून मग देवाने विचार केला, यांना घरीच राहू द्या, आपण वानरांना घेऊन जाऊ. बरं का? आणि मग त्या ठिकाणी काय झालं नेमका? एक वानर आहे की नाही,
छोटासा होता बिचारा, त्या एका राक्षसाच्या तावडीत सापडला, नाही का? एका राक्षसाच्या तावडीत सापडल्यानंतर त्याला पकडलं. त्याने पकडल्यानंतर त्याला असं त्याच्या पाठीला असं घट्ट पकडलं आणि रागाने विचारलं, कोण रे तू? तू कोणाचा रे? म्हणे मी रामाचा, मी श्रीराम प्रभूंचा. बरं का? कोणाचा? श्रीराम प्रभूंचा. एवढं ऐकल्याबरोबर त्यांनी पाठीचं सोडलं आणि मानगुटी वरती पकडला आणि घट्ट आवडलं, असं वेदना होतील असं आवडलं आणि म्हणतोय, अरे रामाचा काय म्हणतोय, रावणाचा म्हण, आता लगेच तुला सोडून देतोय. नुसतं सोडत नाही, तुला कोणी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही, प्रोटेक्शन देतो तुला, संरक्षण देतोय. फक्त रावणाचा म्हण, तुला कोणी मारणार नाही, तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही, फक्त रावणाचा म्हण. तो वानर बोलतो, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं. हे जीवनाचं सार आहे, हा विश्वास आहे. देवाच्या वचनावर, देवावर विश्वास आहे, देवाच्या नामावर विश्वास आहे. आणि म्हणून मग आम्हाला जर आमच्या जीवनाचं सार्थक करायचंय, आमच्या आयुष्याचं जर सार्थक करून घ्यायचं आहे, तर आम्ही काय करायचं आहे? भगवंत म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. माझ्यापासून निर्माण झालेली महदादी ही माया तरण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण जे मला शरण येतात ना, ते सहज ही मायेचं जाळ जे आहे ते तोडून, पाश तोडून निघून जातात. अर्थात या भवसागरामध्ये तरतात, या मायेच्या जाळातून मुक्त होतात. भगवंत म्हणतात, जे मला शरण येतात ते. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचंय? देवाला शरण जायचंय. बरं का? जगद्गुरु तुकोबा शरण गेले, कुठल्या आधारे आणि कुठल्या पद्धतीने? त्या पद्धतीने आम्हाला शरण जायचंय. बरं का? आमच्या आतमध्ये देव आहे. चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे, कर्तृत्व येचेणी स्वभावे सकळ काही, याचा विचार आम्ही करायचा आहे. आमच्या आतमध्ये देव आहे, आमच्या आतमध्ये अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा आम्हाला सांभाळतोय, तो अंतरात्मा आम्हाला सामर्थ्य देतोय. आणि तो सामर्थ्य देतोय म्हणजे म्हणून आमचे हात हलले जातात, पाय चालले जातात, आमचे डोळे पाहतात, कान ऐकतात, तोंड बोलतय. सर्वांगाने आम्ही जे कार्य करतोय ना, तोपर्यंत, जोपर्यंत तो अंतरात्मा आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आमच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत. आणि म्हणून मग आम्ही एक विचार केला पाहिजे की तो आहे तोपर्यंत आम्ही काय केला पाहिजे? त्याची ओळख घेतली पाहिजे, त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याला आवडतील असं राहिलो पाहिजे, जगलो पाहिजे, वागलो पाहिजे. कारण ज्यांची आणले ना उसने, त्यांना तशीच्या तशी परत करायची. बरं का? उसने आली पाचांची, जसे आणले ना तशीच्या तशी तिथे अर्पण करायचे. जन्म झालेला आहे, मृत्यू हा प्रत्येकाला आहे. मृत्यू कोणाला सुटत नाही, मृत्यू कोणी चुकवू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी चुकवण्याचा प्रयत्न केला ते उलट अर्थी त्या ठिकाणी अयशस्वी झाले. बरं का? तिथे काही चालत नाही, तिथे काही चालत नाही. मृत्यूच्या ठिकाणी काहीच चालत नाही. तुमचा पैसा, आडका, संपत्ती, धन, दौलत काहीच नाही, काहीच नाही. तिथे बदली माणूस चालत नाही, तिथे तुमचं द्रव्य चालत नाही, तिथे काहीच नाही. तिथे ऑप्शनच नाही तुम्हाला. ज्याला आलं त्याला जावं लागणारच आहे, जावंच लागणार आहे. जावं लागणार नाही, जावंच लागणार आहे. चकारार्थी शब्द आहे त्या ठिकाणी, जावंच. फक्त ते जाण्याच्या आधी आमची तयारी असावी. ती कशी असावी? मग त्यासाठी हे मार्गदर्शन आहे. भगवंताला शरण जावं, भगवंताला नामस्मरण करावं, देवाचं भक्ती करावी, परमार्थ करावा, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करावं. बरं का? आणि एकदा ती तयारी असली ना की मग माणसाचं जगणं वागणं कसं असतंय माहितीये का? देहावरचं प्रेम कमी झालेलं असतंय, देहावरची माया कमी झालेली असते. आता मला सांगा, ज्याच्या देहावरचं प्रेम कमी झालं, देहावरचं ममत्व कमी झालं, देहाची आसक्ती कमी झाली, त्याला इतरांविषयी आसक्ती असेल का? ज्याचं देहावरची आसक्ती कमी झाली, देहावरचं प्रेम, देहाची माया ज्याची कमी झाली, त्याचं इतरांविषयी आसक्ती असेल?
आणि माणसाला शेवटी आडवी जी येते ना ती इतरांची आसक्तीच, नाही का, ममत्वच आडवं येतंय ना, माझं माझं म्हणून. आणि मग शेवटी काय होतंय, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं म्हणून त्या ठिकाणी मनुष्य कार्य करत असतो. बरं का, आम्हाला हा जन्म भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे त्याचा प्रथम विचार करायचा आहे. बरं का, हा नरदेह आम्हाला भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे त्याचा विचार आम्हाला प्रथम करायचा आहे. आलासी कोठोणी जासी कवण्या रेठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाय बुडत असे पापा. आम्ही गुंतलो जातोय, आम्ही बद्ध अवस्था प्राप्त होते, सहज बद्ध अवस्था प्राप्त होते, आम्हाला सहज बांधलो जातोय आम्ही, आम्हालाही कळत नाही आम्ही कसे बांधलो जातोय ते. बरं का, जरा लहानपणीचे दिवस आठवण आपले कसे असतात, लहानपणीचे जे दिवस असतात ते कसे असतात बघा. त्याला नेणता म्हणतात. बरं का, पण खरा जीवनाचा आनंद तोच घेत असतो, नेणता. आणि म्हणून माणसाने ना आपल्या आयुष्यामध्ये जाणता होण्यापेक्षा नेणतं राहिलेलं चांगलं ना. समजतंय ना. लहानपणीची अवस्था बघितली ना तुम्हाला, काय आहे, सुख दुःख, जय पराजय, मान अपमान, तिथे काही काय नाही, त्याला बिनधास्त असतं एकदम ते. आम्हाला शेवटपर्यंत जर आमच्या जीवनाचा तसा आनंद घ्यायचा आहे ना, तर जो व्याप आम्ही वाढवतोय ना तो वाढवावा, पण चिटकावं नाही, अलिप्त असावं. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. लिप्त राहत नाही. जो सूर्य आम्हाला दिवसभर प्रकाश देतोय ना तो अडकून राहत नाही, तो लिप्त राहत नाही. जो देव आमच्या प्रत्येक इंद्रियाला सामर्थ्य देतोय आणि प्रत्येक इंद्रियाकडून कर्म कार्य करून घेतोय ना तो कुठे अडकतोय. ज्या वेळेला अलिप्त व्हायचं येईल त्यावेळेला तो अलिप्त होत असतो. तसं आम्हाला संसार प्रपंच करत असताना अलिप्त राहता आलं पाहिजे, अलिप्त होता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आम्हाला अलिप्त होता येईल ना, अलिप्त राहता येईल ना, त्या दिवशी आम्हाला परमार्थ कळला असं म्हणायला हरकत नाही. त्या अवस्थेला जीवनमुक्त अवस्था म्हटलेलं आहे. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी, अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. जिवंतपणी अंतरात्मा साक्षीला असताना, देहात असताना ज्यांनी पिंडदान केलंय, काय देवाशिवाय त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये विचारच नाही. दलिता कांडिता तुझं गाईन आनंदा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. जे कार्य त्याच्या आयुष्यामध्ये घडतंय, जे कार्य तो करतोय ना, तो देवाच्या चरणी अर्पण करून, देवाचं स्मरण करून सगळं कार्य करत असतो. देवाचं स्मरण करून सगळं कार्य करत असतो. म्हणून तो लिप्त नसतो, त्या ठिकाणी अलिप्त असतो. कुठल्याही प्रकारे त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी ममत्व नसते, आसक्ती निर्माण होत नाही. आमच्या अंतःकरणात आसक्ती आहे म्हणून आम्ही एकदा जेवण करून झालं तरी परत परत त्या जेवणाची बात काढत असतो, आठवण करत असतो. का? पोट भरलं, एकदा ताट बाजूला झालं की माणसाने विसरायला पाहिजे ना, पण आसक्ती आहे. जोपर्यंत आम्ही संसार करतोय, संसारात असतोय, तोपर्यंत ठीक आहे. एकदा त्या परमार्थाकडे वाटचाल करायला लागलो, एकदा नामस्मरण करण्यासाठी स्मरणिका हातात घेतली, एकदा काय आम्ही पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालो, एकदा काय आम्ही तीर्थयात्रेमध्ये सहभागी झालो, की मग तेवढ्या पुरता तरी तो संसार आम्हाला ठेवता आला पाहिजे ना. आळंदीला जाऊन, देऊला जाऊन जर आम्ही पोलीपाट लाटणे जर घेऊन येत असू तर सांगा मग आम्ही संसार ठेवला का? पंढरपूरला जाऊन जर आम्ही सोपाना टोपले आणत असू आणि उलट बोलते अशा सोपा आमच्याकडे बघायला पण भेटत नाहीत, मग आपल्या टिटवाळ्याच्या बाजारमध्ये, कल्याणच्या बाजारमध्ये वेगळं मिळतंय काय बरं? ठेवता आलं पाहिजे. आणि ज्याला ते ठेवता आलं ना त्याला देह ठेवता येतो. बरं का, त्याला ते ठेवता, त्याला जे ठेवता येत आहे ना त्याला देह ठेवता येतो. देह ठेवायचंय आम्हाला, देह ठेवणारा श्रेष्ठ सांगितलेला आहे, आसक्ती नाही. हे सगळं आम्हाला सांभाळायचंय. मुलं बाल, घर दार, शेती वाडी, संसार, कर्म करायचे आहेत. कर्म केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही, कर्म केल्याशिवाय आम्हाला मुक्ती नाही.
उलट अर्थी कर्म केली तरच आम्हाला मुक्ती आहे, आम्हाला मोक्ष आहे. कर्म केली तरच. 3ऱ्या अध्यायामध्ये स्वधर्म आचरणाचं सांगितलेलं आहे. तुम्ही स्वधर्म आचरण करा. स्वधर्म आचरण जर कराल तर तुम्हाला मुक्ती आहे, तुम्हाला मोक्ष आहे. नुसतं देवदेव करून तुम्हाला मुक्ती नाही मिळणार. नुसत्या टाळ्या वाजवून, नुसतं त्या देवाला पुढे अगरबत्त्या लावून, हार घालून आणि त्या देवाला दिवे लावून नुसते तुम्हाला मुक्ती नाही मिळणार. तुम्ही कर्म केली पाहिजेत. आणि चुकतो तोच जो कर्म करतो तो. काय समजतंय का? जो काहीच करत नाही त्याला चुकण्याचा विषयच काय आहे? दुःख त्यालाच होतंय जो कर्म करत असतो. जो काहीच करत नाही त्याला दुःख नाही, सुख नाही, काहीच नाही. त्याला काय? संतांनी कर्म केली, कर्म करत असताना दुःख जरी आलं तरी सुख म्हणून स्वीकारलं. जगद्गुरु तुकोबांचं चरित्र बघा, माऊली ज्ञानोबांचं चरित्र बघा, संतांचं चरित्र बघा. आम्हाला कर्म करायचे आहेत, फक्त एवढंच की त्या कर्मामध्ये लिप्त राहता कामा नये. आम्ही काय करतोय माहितीये का? एखादी गोष्ट आम्हाला आवडली ना आमच्या मनाला, की मन तेच धरून राहतंय, तेच धरून राहतंय. आणि म्हणून मग ती वस्तू न मिळाल्याचं दुःख आम्हाला होतंय. दुःख